गृहमंत्र्यांनी काल इतर पबवर कारवाई का केली नाही? त्यांनी मागच्या आठवड्यातले सर्व पबमधले सीसीटीव्ही फुटेज का चेक केले नाही? ज्या ठिकाणी अनेक महिन्यापासून वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून आज आम्ही मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पुण्यातील पब संस्कृतीच्या विरोधात ठाकरे गटाकडून आज आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी ते मशाल मोर्चा काढणार आहेत। यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः अध्यक्ष आहेत संजय मोरेजी। काय नेमकी तुमची भूमिका आहे? तुम्ही आज मशाल मोर्चा काढणार आहात। पुण्याची पब संस्कृती एवढी फोफावली आहे की पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा विद्यार्थी सुद्धा यामध्ये गुरफटला जातोय। पुणे हे खरं तर शैक्षणिक हब आहे, परंतु हे पबचं हौल झालं की काय अशी पुणेकरांना या ठिकाणी भावना झाली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीच्या विद्यार्थ्यांबरोबर परराज्यातले विद्यार्थी या शिक्षण घेतात, पण या पबच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आमिष दाखवलं जातं आणि त्यांना पब संस्कृतीकडे वळवलं जातं। खोटी आमिषाबळाला या विद्यार्थी बळी पडतात, अल्पवयीन विद्यार्थी बळी पडतात। काल पुण्यामध्ये गृहमंत्र्यांना येऊन 2 पबवर कारवाई करायला लागली। पुणे शहरामध्ये फक्त 2 पब आहेत का? जो वेदांत अग्रवालनी ज्या 2 पबमध्ये प्रवेश केला, फक्त त्याच 2 पबवर बंदीची कारवाई आली, त्यांना अटक झाली। पण पुणे शहरामध्ये असे अनेक पब आहेत त्या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांना मुलांना प्रवेश दिला जातो, हे पण थांबलं पाहिजे। मग गृहमंत्र्यांनी काल इतर पबवर कारवाई का केली नाही? त्यांनी मागच्या आठवड्यातले सर्व पबमधले सीसीटीव्ही फुटेज का चेक केले नाही? ज्या ठिकाणी अनेक महिन्यापासून वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून आज आम्ही मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। याच्या अगोदर पण आम्ही वॉटर पार्क या कोरेगाव पार्कमधल्या पबवर तोडफोड आंदोलन केलं होतं आणि तो पब बंद पाडला होता का? तर अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला होता। आता महानगरपालिकेने तिथे देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। जमीनदोस्त केलं जात आहे। त्यांचं म्हणणं आहे की याच्याकडे काही परवानग्या नव्हत्या म्हणून आम्ही हे करतोय। मग हे याच्या अगोदर का नाही झालं? 2 लोकांना आपले जीव गमवावे लागले, त्यानंतर या प्रशासनाला जाग आली, या राजकारण्यांना जाग आली। खरं तर राजकारण्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग दिसतो, त्यांचा वरद असल्यामुळेच या कोरेगाव पार्क आणि येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे पब फोफावलेले गेले आहेत। अनेक बिल्डर आपला पैसा या पबमध्ये लावतात आणि आज त्यांच्याच मुलांना त्यामध्ये जाऊन दारू सेवन केलं जातं, ड्रग्जचं सेवन केलं जातं आणि सर्वसामान्यांच्या मुलांना गाडीनं उडवलं जातं। म्हणजे अर्थात आज ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून या ठिकाणी मशाल मोर्चा काढण्यात आलेला आहे। जी पुण्यातील पब संस्कृती या ठिकाणी फोफवतीये ती कुठेतरी थांबायला हवी असं सातत्याने आता अनेक नेत्यांकडून असं बोललं जातंय। मात्र यावर काय कारवाई होते, खरंच ही थांबते का, हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र आता महानगरपालिका देखील ऍक्टिव्ह मोडवर आलेली आहे आणि अशा जे पब्स आहेत त्यांच्यावर कारवाई करताना दिसत आहेत। काही पब्स तर आता जमीनदोस्त देखील करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आज या ठिकाणी मशाल मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। कॅमेरामॅन विजय राऊत, मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।